नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्कार. आज आपण मायक्रोसॉफ्टच्या एका खूप महत्त्वाच्या सर्टिफिकेशनबद्दल बोलणार आहोत. हो, मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड डेव्हऑप्स इंजिनियर एक्सपर्ट. अगदी बरोबर. आमच्या एका श्रोत्याने मायक्रोसॉफ्ट लर्नची काही कागदपत्र पाठवली आहेत आणि त्यांची इच्छा आहे की आपण या सर्टिफिकेशनचा जरा सखोल आढावा घ्यावा. आणि मला वाटतं हा खूप चांगला विषय आहे. कारण कोणतंही सर्टिफिकेशन म्हणजे फक्त एक परीक्षा नसते. नाहीच. ते तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांची भविष्याबद्दलची दिशा दाखवत असतं. अगदी बरोबर. तर आजचा आपला उद्देश फक्त हे सर्टिफिकेशन काय आहे हे सांगणं नाही, तर त्याच्या मागे मायक्रोसॉफ्टचा विचार काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करणं आहे. चला तर मग सुरुवात करूया. पहिली गोष्ट म्हणजे ही डेव्हऑप्स इंजिनियर भूमिका नक्की आहे तरी काय? हे नाव आपण सतत ऐकतो. पण मायक्रोसॉफ्टच्या मते ही व्यक्ती फक्त एक प्रोग्रॅमर आहे की एक सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर? नाही, हाच तर सगळ्यात मोठा काही समज आहे. मायक्रोसॉफ्टच्या व्याख्यानुसार डेव्हऑप्स इंजिनियर म्हणजे केवळ कोड लिहिणारा किंवा सर्व्हर सांभाळणारा माणूस नाही. ओके. ही एक अशी व्यक्ती आहे जिला माणसं, प्रक्रिया आणि उत्पादनं म्हणजे पीपल, प्रोसेसेस अँड प्रोडक्ट्स या तिन्ही गोष्टी एकत्र आणून काम करायचंय. अगदी या तिन्ही सोबत काम करण्याचा अनुभव लागतो. आणि त्यांचं मुख्य ध्येय एकच आहे. ते काय? संस्थेमध्ये मूल्याची सतत डिलिव्हरी करणं, कंटिन्युअस डिलिव्हरी ऑफ व्हॅल्यू. सतत डिलिव्हरी हा शब्द खूप महत्वाचा वाटतोय. म्हणजे फक्त सॉफ्टवेअर बनून थांबायचं नाही, तर ते ग्राहकांपर्यंत सतत, सुरक्षितपणे आणि वेगाने पोचवत राहायचं. म्हणजे कामाचा आवाका प्रचंड मोठा असणार. खूपच मोठा. या जबाबदाऱ्यांमध्ये सॉफ्टवेअर बनवण्यापासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रत्येक टप्प्याचा समावेश असतो. उदाहरणार्थ सातत्यपूर्ण सुरक्षा म्हणजे कंटिन्युअस सिक्युरिटी. प्रत्येक बदलामध्ये सुरक्षा तपासली जातीये की नाही हे पाहणं. मग सातत्यपूर्ण इंटिग्रेशन आणि टेस्टिंग. ओके, थांबा. म्हणजे CI/CD किंवा CI/CD, बरोबर? आपण जे ऐकतो ते. हो, अगदी तेच. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे एखाद्या स्वयंचलित फॅक्टरीसारखं आहे का, जिथे कच्चा माल म्हणजे कोड एका बाजूने टाकला की दुसऱ्या बाजूने तयार उत्पादन बाहेर येतं? उत्तम उदाहरण आहे. आणि प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता तपासली जाते. अगदी. आणि डेव्हऑप्स इंजिनियर त्या फॅक्टरीचा डिझायनर आणि मॅनेजर आहे. तो फक्त मशीन चालवत नाही, तर ती संपूर्ण स्वयंचलित प्रणाली म्हणजेच ऑटोमेशन तयार करतो. अच्छा. कामाचा प्रवाह कसा असेल, टीममध्ये संवाद कसा वाढेल, सोर्स कंट्रोलसाठी कोणती पद्धत वापरायची, या सगळ्याची रचना आणि अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्याची असते. म्हणजे ही व्यक्ती फक्त तंत्रज्ञान नाही तर मानसशास्त्र आणि व्यवस्थापन कौशल्यही वापरते. आता तुम्ही म्हणालात की ही व्यक्ती माणसांसोबत काम करते. मग यांच्या टीममध्ये कोण कोण असतं? हे एकटाचं काम तर नक्कीच नाहीये. अजिबात नाही. ही एक सांघिक कामगिरी आहे. डेव्हऑप्स इंजिनियर्स हे क्रॉस फंक्शनल टीम्समध्ये काम करतात. क्रॉस फंक्शनल म्हणजे अशा टीम्स ज्यामध्ये वेगवेगळ्या विचारांचे आणि कौशल्यांचे लोक एकत्र येतात. या डेव्हलपर्स असतात, ज्यांना नवीन फीचर्स लवकर तयार करायचे असतात. बरोबर. मग ॲज्युअर ॲडमिनिस्ट्रेटर्स असतात, ज्यांना सिस्टीम स्थिर ठेवायची असते. आणि यात आणखी एक महत्वाची भूमिका असते. कोणती? साईट रिलायबिलिटी इंजिनियर्स, SREs. SREs? हो. हे काय नवीन आहे? SREs म्हणजे तुम्ही उत्पादनाचे संरक्षक समजा, गार्डियन्स ऑफ प्रोडक्शन. ओके. सॉफ्टवेअर ग्राहकांपर्यंत पोचल्यावर ते 24 तास अविरत आणि विश्वासार्हपणे चालू राहील याची जबाबदारी त्यांच्यावर असते. अरे वा. म्हणजे एकाच टीममध्ये नवीन गोष्टी बनवणारे डेव्हलपर्स आणि आहे ते काहीही तुटू नये याची काळजी घेणारे SRE आणि ॲडमिन्स. हो. यांच्यात तर नेहमीच मतभेद होत असणार. डेव्हलपर म्हणणार मला नवीन बदल टाकायचा आहे आणि SRE म्हणणार थांबा, सिस्टीम अस्थिर होईल. अगदी. आणि इथेच डेव्हऑप्स इंजिनियरची भूमिका येते. तो एक मध्यस्थ असतो का? किंवा एक अनुवादक? तुम्ही अचूक शब्द वापरलात. तो एक टेक्निकल डिप्लोमॅट किंवा अनुवादक असतो. तो दोन्ही बाजूंचं म्हणणं समजून घेतो आणि असा एक मार्ग काढतो जिथे नवीन बदलही वेगाने होतील आणि सिस्टीमची स्थिरताही धोक्यात येणार नाही. हे ऐकून भूमिकेची खोली आणखी स्पष्ट होतीये. मग इतक्या महत्वाच्या भूमिकेसाठी काहीतरी विशिष्ट अनुभव लागत असणारच. नक्कीच. कोणीही उठून हे सर्टिफिकेशन नाही करू शकत. मायक्रोसॉफ्टने यासाठी 3 स्पष्ट अटी ठेवल्या आहेत. कोणत्या आहेत त्या? पहिली, तुमच्याकडे ॲज्युअर ॲडमिनिस्ट्रेशन आणि ॲज्युअर डेव्हलपमेंट या दोन्हीचा अनुभव हवा. दुसरी अट अशी की या दोन्हीपैकी किमान एका क्षेत्रात तुमची पकड खूप मजबूत असायला हवी. इथे मला एक प्रश्न आहे. ॲडमिनिस्ट्रेशन आणि डेव्हलपमेंट ही तर दोन खूप वेगळी जगं आहेत. हो आहेत.
एकाचा भर पायाभूत सुविधांवर तर दुसऱ्याचा ॲप्लिकेशन बनवण्यावर. मग मायक्रोसॉफ्टने ही अट का ठेवली असावी? कारण डेव्हऑप्स म्हणजेच या दोन जगांना जोडणारा पूल. आणि जर तुम्हाला पूल बांधायचं असेल तर तुम्हाला दोन्ही काठांची माहिती असणं गरजेचं आहे, बरोबर? बरोबर. तुमच्याकडे एकतर ॲडमिनिस्ट्रेशनचा भक्कम पाया हवा, जेणेकरून तुम्हाला डेव्हलपर्सच्या गरजा समजतील, किंवा मग डेव्हलपमेंटचा अनुभव हवा, जेणेकरून तुम्हाला पायाभूत सुविधांची मर्यादा आणि शक्यता समजतील. आणि तिसरी अट? तिसरी अट म्हणजे गिटहब आणि Azure डेव्हऑप्स या दोन्ही प्लॅटफॉर्मवर काम करण्याचा प्रत्यक्ष अनुभव असायला हवा. ठीक आहे. म्हणजे महत्त्व आणि पात्रता स्पष्ट झाली. हे एक असं शिखर आहे जिथे पोहोचायला आधी भक्कम पाया लागतो. मग या शिखरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग कसा आहे? थेट जाता येतं का? नाही. आणि इथेच मायक्रोसॉफ्टची विचार करण्याची पद्धत दिसते. डेव्हऑप्स इंजिनियर एक्सपर्ट या सर्टिफिकेशनसाठी एक पूर्वअट आहे, प्री रिक्विजिट. अच्छा, म्हणजे ही परीक्षा देण्याआधी दुसरं कोणतं तरी सर्टिफिकेशन लागतं? हो, तुमच्याकडे दुसरं एक सर्टिफिकेशन असणं बंधनकारक आहे. कोणतं सर्टिफिकेशन? 2 पर्याय आहेत. एक तर तुमच्याकडे मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड Azure ॲडमिनिस्ट्रेटर असोसिएट हवं, ओके. किंवा मग मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड Azure डेव्हलपर असोसिएट हे सर्टिफिकेशन हवं. या दोनपैकी एक असल्याशिवाय तुम्ही एक्सपर्ट लेव्हलच्या परीक्षेला बसू शकत नाही. हे खूपच रंजक आहे. म्हणजे मायक्रोसॉफ्ट म्हणते की एक्सपर्ट बनण्याआधी तुम्ही हे सिद्ध करा की तुम्ही एकतर एक उत्तम ॲडमिनिस्ट्रेटर आहात किंवा एक उत्तम डेव्हलपर आहात. अगदी तसंच. जगांना जोडण्याचा विचार करा. बरोबर. एकदा का हा पाया पक्का झाला की मग येतो अंतिम टप्पा. मुख्य परीक्षा. हो, मुख्य परीक्षा. या परीक्षेचं नाव आणि कोड आहे AZ400, डिझायनिंग अँड इम्प्लिमेंटिंग मायक्रोसॉफ्ट डेव्हऑप्स सोल्युशन्स. AZ 400. ही परीक्षा उत्तीर्ण केली की तुम्ही अधिकृतरित्या डेव्हऑप्स इंजिनियर एक्सपर्ट बनता. AZ 400. या नावातच डिझायनिंग आणि इम्प्लिमेंटिंग हे शब्द आहेत. म्हणजे फक्त करणं नाही, तर कसं करायचं याचा आराखडा बनवणे यावरही भर दिसतोय. अगदी बरोबर. या परीक्षेत नक्की कोणती कौशल्य तपासली जातात? मायक्रोसॉफ्टने 5 मुख्य कौशल्यांची यादी दिली आहे. आणि या यादीचा क्रम खूप काही सांगून जातो. अच्छा. पहिलं कौशल्य आहे प्रक्रिया आणि संवादाची रचना आणि अंमलबजावणी करणे. 1 मिनिट थांबा. म्हणजे CI/CD पाईपलाईन किंवा ऑटोमेशन सारख्या तांत्रिक गोष्टींआधी प्रक्रिया आणि संवाद येतो. हो. आणि त्यानंतर दुसरं आहे सोर्स कंट्रोल स्ट्रॅटेजीची रचना आणि अंमलबजावणी करणे. म्हणजे मायक्रोसॉफ्ट डेव्हऑप्सला आधी एक सांस्कृतिक आवाहन मानते आणि नंतर तांत्रिक. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे. हीच तर खरी गंमत आहे. कमाल आहे. तुमच्याकडे जगातली सर्वोत्तम ऑटोमेशन टूल्स असू शकतात, पण जर तुमच्या टीम्समध्ये एकत्र काम करण्याची आणि संवाद साधण्याची योग्य प्रक्रिया नसेल, तर ती टूल्स फक्त गोंधळ अधिक वेगाने निर्माण करायला मदत करतील. म्हणजे आधी घर व्यवस्थित लावा, मग त्याला स्वयंचलित करा. अप्रतिम. ही तर खूप मोठी शिकवण आहे. ठीक आहे, मग पुढची कौशल्य कोणती आहेत? तिसरं कौशल्य आहे बिल्ड आणि रिलीज पाईपलाईन्सची म्हणजे CI/CDची रचना आणि अंमलबजावणी करणे. चौथं आहे सुरक्षा आणि अनुपालन योजना म्हणजे सिक्युरिटी अँड कंप्लायन्स प्लॅन विकसित करणे. आणि पाचवं? आणि पाचवं आणि अत्यंत महत्त्वाचं इन्स्ट्रुमेंटेशन स्ट्रॅटेजीची अंमलबजावणी करणे. इन्स्ट्रुमेंटेशन स्ट्रॅटेजी. हा शब्द जरा जड वाटतोय. याचा नेमका अर्थ काय होतो? सोपं आहे. कल्पना करा की तुम्ही तुमच्या सॉफ्टवेअरचे डॉक्टर आहात. ओके. इन्स्ट्रुमेंटेशन म्हणजे तुमच्या ॲप्लिकेशनला स्टेथोस्कोप, थर्मामीटर आणि ब्लड प्रेशर मशीन लावण्यासारखं आहे. वाव, खूप छान उदाहरण आहे. म्हणजेच योग्य टूल्स आणि प्रक्रिया वापरून तुमच्या सॉफ्टवेअरचं आरोग्य सतत तपासणं, ते कुठं हळू चालतंय हे शोधणं आणि ग्राहकांच्या लक्षात येण्याआधीच समस्या दुरुस्त करणं. अगदी बरोबर. फक्त सॉफ्टवेअर बनवून सोडून द्यायचं नाही, तर त्याची नाडी सतत हातात ठेवायची. कौशल्यांची यादी ऐकूनच परीक्षेचा आवाका लक्षात येतोय. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. या परीक्षेच्या तयारीसाठी मायक्रोसॉफ्ट काही मदत करतं का? काही पुस्तकं, व्हिडिओ कोर्सेस असं काही आहे का? आणि इथे एक थोडी आश्चर्यकारक आणि महत्त्वाची माहिती आहे. म्हणजे? मायक्रोसॉफ्टच्या अधिकृत वेबसाईटनुसार सध्या तरी या सर्टिफिकेशनसाठी कोणतेही अधिकृत लर्निंग पाथ, मॉड्यूल्स किंवा इन्स्ट्रक्टर लेड कोर्सेस उपलब्ध नाहीत. काय सांगताय? एवढ्या मोठ्या सर्टिफिकेशनसाठीची अधिकृत अभ्यासक्रम नाही, मग उमेदवारांनी तयारी करायची कशी? हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. मायक्रोसॉफ्ट मुद्दाम माहिती शोधायला लावते का? हा सुद्धा परीक्षेचाच एक भाग आहे की काय? की खरा एक्सपर्ट स्वतःचा मार्ग स्वतःच शोधतो असं त्यांना म्हणायचंय? तुमचा दुसरा अंदाज अधिक बरोबर असू शकतो.
एक्सपर्ट लेव्हलवर तुम्हाला केवळ दिलेल्या माहितीवर अवलंबून न राहता विविध कागदपत्र, ब्लॉग्स आणि प्रत्यक्ष अनुभवातून शिकता यायला हवं, अशी अपेक्षा असू शकते. पण मग सरावासाठी तरी काही सोय आहे का? हो, ती सोय नक्कीच आहे. मायक्रोसॉफ्ट एक विनामूल्य प्रॅक्टिस असेसमेंट उपलब्ध करून देतं. फ्री प्रॅक्टिस असेसमेंट. हो, ही एक ऑनलाईन सराव चाचणी आहे, ज्यामुळे परीक्षेचं स्वरूप कसं असेल, प्रश्नांची काठिण्य पातळी काय असेल, याची कल्पना येते. चला, हे ऐकून बरं वाटलं. म्हणजे स्वयं अध्ययन करणाऱ्यांसाठी हा एक मोठा आधार आहे. तयारीबद्दल बोलताना नोंदणी करताना काही विशेष काळजी घ्यावी लागते का? हो, आणि ही सूचना खूप मोलाची आहे, ज्याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात. मायक्रोसॉफ्ट नेहमी सांगतं की परीक्षेसाठी नोंदणी करताना तुमचं वैयक्तिक मायक्रोसॉफ्ट खातं वापरा, पर्सनल MSA अकाउंट. कंपनीचं किंवा कॉलेजचं नको. अजिबात नको. कारण जर तुम्ही तुमच्या कंपनीचं किंवा कॉलेजचं खातं वापरलं आणि भविष्यात ती नोकरी किंवा संस्था सोडली, तर तुमच्या परीक्षेची सगळी नोंद म्हणजे एक्झाम रेकॉर्ड्स त्या खात्यासोबतच अडकून पडते. हो, आणि ती कायमची गहाळ होण्याची आणि कधीही परत न मिळण्याची शक्यता असते. अरे बाप रे, म्हणजे सगळी मेहनत वाया जायची. म्हणून आपलं पर्सनल अकाउंट वापरलेलंच बरं. अच्छा, परीक्षेच्या भाषेबद्दल काय? ती फक्त इंग्रजीतच देता येते का? नाही, इथे भरपूर पर्याय आहेत. ही परीक्षा इंग्रजी, जपानी, चीनी, कोरियन, जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, पोर्तुगीज आणि इटालियन अशा अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. छान. आणि एक महत्त्वाची गोष्ट, या परीक्षेची इंग्रजी आवृत्ती 26 जुलै 2024 रोजीच अपडेट झाली होती. त्यामुळे अभ्यास करताना नेहमी लेटेस्ट अभ्यासक्रम तपासणं खूप गरजेचं आहे. उत्तम. चला, समजा की ही सगळी तयारी केली, परीक्षा पास झालो आणि एक्सपर्ट सर्टिफिकेशन मिळालं. मग पुढे काय? हे सर्टिफिकेशन आयुष्यभर आपल्या नावावर राहतं का? नाही. आणि हा एक महत्त्वाचा बदल आहे जो मायक्रोसॉफ्टने काही वर्षांपूर्वी केला. त्यांची बहुतेक सर्व भूमिका आधारित आणि स्पेशालिटी सर्टिफिकेशन्स ठराविक कालावधीनंतर एक्सपायर होतात. म्हणजे त्यांची वैधता संपते. मग काय? दरवर्षी पुन्हा 30 अवघड AZ400 परीक्षा द्यावी लागते का? नाही, तसं नाही. ते तर खूपच कठीण होईल. हो ना? इथे मायक्रोसॉफ्टने खूप चांगली आणि सोपी सोय केली आहे. सर्टिफिकेशन वैध ठेवण्यासाठी म्हणजे त्याचं नूतनीकरण करण्यासाठी पुन्हा पूर्ण परीक्षा देण्याची गरज नाही. अच्छा, मग काय करायचं? ही प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे. तुम्हाला फक्त मायक्रोसॉफ्ट लर्न या प्लॅटफॉर्मवर एक छोटी ऑनलाईन असेसमेंट द्यावी लागते. म्हणजे मायक्रोसॉफ्ट आपल्याला सतत अपडेट राहण्यासाठी एक प्रकारे मोफत सोय पुरवत आहे. अगदी बरोबर. त्या असेसमेंटमध्ये त्या तंत्रज्ञानात गेल्या वर्षभरात जे नवीन बदल किंवा अपडेट्स आले आहेत, त्यावर आधारित प्रश्न असतात. त्यामुळे ज्ञानही अपडेट होतं आणि सर्टिफिकेशनही वैध राहतं. हे तर खूपच छान आहे. हो, आता समजा सर्टिफिकेशन मिळालं, ते रिन्यू पण केलं. याचा व्यावसायिक जगात काय फायदा होतो? फक्त रिझ्युमेवर एक ओळ वाढते की अजून काही? नाही, याचा परिणाम त्यापेक्षा खूप जास्त असतो. यशस्वी झाल्यावर मायक्रोसॉफ्टकडून एक अधिकृत डिजिटल बॅज मिळतो. डिजिटल बॅज? हो, हा बॅच तुम्ही तुमच्या लिंक्डइन प्रोफाईलवर, रिझ्युमेवर किंवा ईमेल सिग्नेचरमध्ये अभिमानाने लावू शकता. आणि याने काय होतं? आजच्या जगात जिथे कंपन्या योग्य उमेदवार शोधत असतात, तिथे हा बॅच तुमच्या कौशल्याची अधिकृत पोचपावती देतो. तो एक सिग्नल असतो की ही व्यक्ती केवळ डेव्हऑप्स करते असं म्हणत नाही. तर मायक्रोसॉफ्टने प्रमाणित केलं आहे की या व्यक्तीला डेव्हऑप्समधलं कळतं. अगदी. तर मग या संपूर्ण चर्चेचा सारांश काढायचा झाला तर आपण काय शिकलो? हे सर्टिफिकेशन म्हणजे केवळ तांत्रिक ज्ञानाची परीक्षा नाही, तर ते एक मानसिकता आणि कार्यपद्धती तपासतं. यासाठी आधी Azure ॲडमिन किंवा डेव्हलपर म्हणून तुमचा पाया पक्का हवा. त्यानंतर संवाद, धोरण आणि ऑटोमेशन या तिन्हीचा संगम साधण्याचं कौशल्य तपासलं जातं. बरोबर. आणि एकदा का तुम्ही एक्सपर्ट झालात की सतत शिकत राहण्यासाठी मायक्रोसॉफ्ट तुम्हाला मोफत नूतनीकरणाची सोय देतं. तुम्ही अगदी अचूक सारांश मांडला आहे. पण जाता जाता श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक अंतिम मुद्दा मांडतो. नक्की. या संपूर्ण सर्टिफिकेशनच्या रचनेकडे पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते. मायक्रोसॉफ्ट केवळ काय करायचे यावर लक्ष केंद्रित करत नाहीये. मग कशावर करताय? तर ते कसे आणि का करायचे यावर जास्त भर देत आहे. आणि मला वाटतं कदाचित यातून आपल्याला तंत्रज्ञान क्षेत्रातील एक्सपर्ट या शब्दाची बदलणारी व्याख्या दिसतीये. म्हणजे एक काळ होता जिथे ज्याला सर्वात जास्त कोडिंग येतं तो एक्सपर्ट मानला जायचा. पण आता एक असा काळ येतोय जिथे जो माणूस तंत्रज्ञानाचा वापर करून
माणसांना आणि प्रक्रियांना एकत्र जोडू शकतो, जो तांत्रिक कौशल्यासोबत संवाद आणि धोरणात्मक विचार करू शकतो. तोच खरा एक्सपर्ट मानला जाईल. हो, हे सर्टिफिकेशन त्याच बदलत्या वास्तवाचं प्रतिबिंब तर नाही ना.